ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत, हे लक्षात ठेवा. सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे, हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर तुम्ही पाहू शकता हे संध्याकाळचं वातावरण आहे 5 ते 6च्या दरम्यान आणि थोडासा पाऊस टिपकायला लागलेलं होतं, म्हणून मी थोडं शूट घ्यावं म्हटलं, पण ते शूटमध्ये काही दिसलंच नाही. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी बाकीचं काही शूट घेतलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी डिरेक्टली मी शूट करायला चालू केलेलं आहे. तर मी अंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले आहे आणि घरामध्ये बाकीची जी काही सकाळची कामं असतात मॉर्निंग रुटीनची ती सगळी माझी झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर आज मी केस वॉश केलेले आहेत, कारण आता खूप उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामुळे काय होतं ना, केसांमध्ये खूप सारा घाम जमा होतो आणि मग आपले केस असे चिकचिकीत होतात आणि मग नंतर केसांमध्ये असं ऑइल सिक्रेशन जास्त होत असतं. त्याच्यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते आणि उन्हाळ्यामध्ये खास करून जास्त डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. म्हणून मग आपण 2 ते 3 दिवसाला आपली केस जे असतात ना ते वॉश केले पाहिजे. त्याच्यानंतर मग मी मशीनमध्ये कपडे सुकायला घातली होती, तर ते पण आता मी सुकायला घालणार आहे. तर मला आता इथं तुमच्याशी बोलायचं आहे आज, कारण आहे ना आपण काय करतो ना, खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्या निगेटिव्ह गोष्टी मनावरती घेत असतो आणि पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या सोडून देतो. पण माझं कसं आहे ना, मी जास्त निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत नाही. कोण काय विचार करतं किंवा कोण काय म्हणतं ह्याच्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण आपल्या कामामध्ये जर व्यस्त राहिलो ना, तर कोण काय बोलते याच्याकडे आपलं लक्ष पण जात नाही आणि आपल्या डोक्याला ताप पण होत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग मी ना छोट्या मोठ्या कामामध्ये मी स्वतःला गुंतवून घेत असते, जेणेकरून माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह अजिबात विचार येणार नाहीत, जेणेकरून मी पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करेल. आणि ना काही वेळा काय होतं ना, की आपण आहे ना नको असलेल्या गोष्टींचाच जास्त विचार करतो, पण पाहिजे त्या गोष्टी अजिबात घेत नाही आणि त्यामुळे आपल्यालाच खूप सारा मनस्ताप होतं. त्यामुळे ना आपण आहे ना आपल्या जवळ आहे ना अशी लोक म्हणजे आपल्या जवळ आहे ना अशी लोक पाळायचीच नाही, जी लोक आपल्याविषयी द्वेष निर्माण करतात किंवा आपल्याविषयी वाईट बोलतात किंवा आपल्या पाठीमागे वाईट बोलतात. तर अशा लोकांना आपल्या लाईफमधून आहे ना कटापच करून टाकायचं. आणि मी ही तसंच करते, कारण माझ्या लाईफमध्ये असे भरपूर सारी लोक आहेत आणि मी त्यांना ना माझ्या लाईफमधून काढून टाकलेलं आहे आणि त्यांना माझ्या लाईफमध्ये कुठेही थोडंसुद्धा स्थान ठेवलेलं नाही आहे. कारण आहे ना अशी लोक जर आपल्या शेजारी आपण किंवा आपल्या जवळ पाळली ना, तर आपल्याला खूप त्रास होतो आणि ते मी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता अशा माणसांपासून 4 हात लांबच राहते, कारण आपण जर अशा माणसांपासून 4 हात लांब राहिलो ना, तर प्रगतीच्या दिशेने सुद्धा आपण जातो आणि आपण जे कोणतं काम करतो ना त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे आपण गुंतवून घेतो आणि आपले जे काम आहे ते सुरळीतरित्या पार पण पडतं आणि आपल्या कामातल्या गोष्टींकडे छान प्रकारे आपलं लक्ष लागत असतं. म्हणून मग मी असं कामामध्येच व्यस्त राहते, बिझी राहते, जेणेकरून माझ्या डोक्यामध्ये असले काही विचार पण येणार नाहीत. आणि जेवढं आपण स्वतःला बिझी ठेवू ना, तेवढं आपलं जे रुटीन असतं ना, प्रोडक्टिव्ह रुटीन असतं ते खूप छान होतं आणि दिवसभराची कामंसुद्धा ना खूप म्हणजे इझिली होऊन जातात. आणि अजून एक गोष्ट इथं बोलायची आहे मला. सकाळच्या वेळेला जर आपण वर्कआउट मेडिटेशन जर केलं ना, तर खरं सांगते तुम्हाला खूप छान प्रकारे आपला दिवस जातो आणि मी तेच करते. त्याच्यामुळे मला खूप सारी एनर्जी मिळते आणि काय होतं ना, मग एनर्जी दिवसभरासाठी टिकून पण राहत असते आपली. त्याच्यामुळे थोडं का होईना आपण मेडिटेशन किंवा वर्कआउट हे करायलाच पाहिजे. तर आता मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आज काही वेगळा बेत करणार नाही आहे. आज फक्त मी चपाती भाजीच बनवणार आहे आणि आज मी केस वॉश केले होते, त्याच्यामुळे सुकण्यासाठी मी असेच मोकळे सोडलेले आहेत. तर आता पीठ मळून घेऊन नंतर मग मी भाजीची तयारी करणार आहे. तर आज भाजीमध्ये मी बनवते अख्खे मूग. अख्खे मूग खरंच खूप टेस्टी लागतात, खूप छान लागते अख्ख्या मुगाची भाजी. अख्खा मसूर, अख्खा मूग खूप सुंदर होतो जर आपण तसं प्रॉपर पद्धतीने जर बनवलं ना, तर खूप छान आणि टेस्टी लागतो. तर मी तसंच करते. तर आज मी मुगाची भाजी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे. मूग अगोदर रात्री मी भिजण्यासाठी ठेवले नव्हते, डिरेक्टली मी कुकरमध्ये टाकते, कारण ते शिजून येतात पटकन. इतकासा पण वेळ लागत नाही. 4-5 शिटी घेतली ना आपण की मूग छान शिजून येतं. आणि ही रात्रीची भांडी पडलेली होती, पण मी काय लावलीच नाहीत ती भांडी, कारण आता स्वयंपाकाला उशीर झाला होता थोडासा. बाकीची भरपूर सारी घरामध्ये क्लिनिंग असेल
काही सकाळची मॉर्निंग रुटीनची कामं असतात ती सगळी करून घेतली, कारण पाणी जातं त्याच्यामुळे कपडे वगैरे धुणं, फरशी, बाथरूमची कामे हे सगळं मला करून घ्यावं लागतं. झाडांना पाणी द्यावं लागतं प्रॉपर रोजच्या रोज, त्याच्यामुळे वेळ होतो मला. आणि परीला भूक लागलेली त्याच्यामुळे पटकन कणिक मळलं आणि त्याच्यानंतर चपाती लाटायला घेतली. आणि मी परीला आहे ना तूप चपाती खावीशी वाटलेली आहे, त्याच्यामुळे तिला आज मी तूप साखर चपाती बनवून देणार आहे. कारण खूप दिवस झाले तिनं तूप साखर चपाती खाल्लीच नव्हती आणि मला म्हणत होती मम्मी वेगळं काहीतरी खाऊशी वाटते, मला नाही भाजी चपाती खाऊशी वाटत. तर तिला डब्याला पण रोज भाजी चपातीच असते, त्याच्यामुळे मग मुलांना असं वेगवेगळं खावंसं वाटतं, म्हणून मग मी रोज वेगवेगळं काही ना काही तिच्यासाठी बनवत असते. तर असंच आज मी साखर चपाती आणि तुपाचा रोल करून तिला देणार आहे. तर आता इथं चपात्या पण मी पटपट लाटून घेते, कारण ना जास्त उशीर पण नको व्हायला आणि मला व्लॉगची एडिटिंग पण करायची होती. आणि एडिटिंग जर संध्याकाळच्या वेळेला नाही केली ना तर दुसऱ्या दिवशी खूप लोड होतो, त्याच्यामुळे आज तसंच झालं मला. रात्री मी काय एडिटिंग केलीच नाही. शक्यतो मी रात्रीचीच एडिटिंग करते, पण रात्री मला खूप कंटाळा आला होता आणि थोडी तब्येत पण माझी बिघडली होती, म्हणून मग मी झोपून टाकलं. आणि डोकं पण खूप दुखत होतं विचाराने. आजकाल डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू आहेत, खूप सारं टेन्शन आहे, त्याच्यामुळे डोकं खूप दुखतं माझं. आणि झोप पण रात्रीची एकतर लवकर लागत नाही, पण तरी झोपण्याचा प्रयत्न करते. तसंच रात्री मी लवकर झोपले, त्याच्यामुळे मग माझं एडिटिंग राहिलं. तर आता इथं पाहू शकता चपाती पण झालेली आहे आणि आता परीला मी ना 2-4 चपात्या झाल्यानंतर तिला रोल करून देते. इकडं कुकरच्या शिटी पण होत आहेत. कुकरच्या जवळजवळ मी 5 ते 6 शिटी करून घेणार आहे मुगाच्या, म्हणजे मूग छानपैकी असं शिजलं जाईल. आणि मुगाची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते. हिरव्या मिरचीचं जर तुम्ही मुगाची भाजी केली ना तर खरंच खूप छान लागते. मी हिरव्या मिरचीचीच मुगाची भाजी करते, मसाल्याची शक्यतो नाही करत, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, जास्त नाही मसाला पण टाकत आणि मिरची पण जास्त नाही वापरत. पण मुगाची भाजी असेल तरच मिरची वापरते. तर आज मी मिरची वापरूनच मुगाची भाजी करणार आहे. तर आता चपात्या पण मी करून घेते आहे सगळ्या. आणि आता खूप उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे तुम्ही पाहू शकता एक घाम खूप येत होता. किचनमध्ये जास्त हवा येत नाही की विंडो खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा हवा कमीच येते. पण इतकी गरमी होत होती ना, म्हणून म्हटलं की चला स्वयंपाक एकदाचा करून घ्यावा, आज परत परत किचनमध्ये यायलाच नको, म्हणून मग मी पूर्ण चपात्या लाटून घेतल्या. आणि सगळ्या चपात्या आज मी का करून घेतल्या, कारण सुट्टीच्या दिवशी काय होतं ना, मुलं घरी असली की खूप साऱ्या किचनवर पसारा करतात. हे खाल्लं की ते तिथं प्लेट ठेव, इथं प्लेट ठेव, मग ते किचनवर खूप पसारा होतं आणि पसारा झाला की मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी काय आज सगळ्या चपात्या एकदमच करून घेतलेल्या आहेत. आणि परी म्हणत होती मम्मी चपातीला तेल लावण्याऐवजी तूप लाव, पण अगोदर मी तेलाची चपाती बनवली आणि नंतर तिला तुपाचा रोल करून मग मी चपाती देणार आहे. तर तिला खूप आवडतो आणि तिची मला खूप सारी हेल्प होते. ती तिचं अंघोळ वगैरे करून नंतर मग व्हिडिओ पकडायला पण आली होती आणि सगळं जे व्हिडिओ काढण्याचं काम जे असतं ना ते परीकडं असतं. परी मोबाईल पकडते म्हणून मी व्हिडिओ बनवू शकते आणि तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ छान छान येतात आणि तुम्ही ते पाहतात, त्याच्यामुळे सगळं क्रेडिट हे परीला जाते. त्यामुळे परीसाठी एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण होऊन जाऊ द्या, कारण ना तुम्ही जर माझे व्हिडिओ शेअर केले ना तर सगळ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पण जातील आणि खूप सारे जण आपले व्हिडिओ पाहू शकेल आणि ह्याच्यातून आहे ना कोणीतरी मोटिवेट होईल, कोणाला तरी माझे व्हिडिओ आवडतील किंवा माझी जी कामं आहेत ती बघून एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी अशी म्हणजे जास्त काम तिचं जे तिच्या घरामधलं काम जे आहे ना ते खूप छान पद्धतीने करेल आपले व्हिडिओ बघून, असं मला वाटतं. कारण आपण एकमेकीचं बघूनच पाहून शिकत असतो आणि मीही तेच करते. मी पण एकमेकीचं पाहूनच म्हणजे व्हिडिओ कधी कोणाचे बघूनच मी पण शिकत असते आणि आपण एकमेकीचं पाहूनच सगळ्या गोष्टी शिकत आलेलो असतो. तर आता इथं मी मुगाची भाजी फोडणीला देत आहे. त्यासाठी मी टाकलेलं आहे कढईमध्ये तेल. कढई मी लोखंडाची इथे वापरलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे राई, कढीपत्ता आणि जे मी वाटण केलेलं होतं मिरचीचं ते. आणि हे खूप छान प्रकारे मी आता फ्राय करून घेणार आहे. जोपर्यंत मिरचीचा जो उग्र स्मेल आहे ना तो जात नाही, म्हणजे तिखट उग्र स्मेल असतो तो जाईपर्यंत आपल्याला परतायचे आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकते अर्धा चम्मच हळद टाकून झाल्यानंतर पुन्हा फ्राय करायचं. आणि हे मूग शिजवून घेतलेले आहेत अख्खे. तर असे मूग शिजवून घ्यायचे आणि नंतर असे जिथं आपण फोडणी मारलेली आहे त्या फोडणीमध्ये आपण हे मूग ट्रान्सफर करायचे. खूप छान भाजी लागते, खूप टेस्टी लागते. नक्की एकदा करून पहा.
तर शेवटी मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्याला छान एक उकळी फुटून देणार आहे. आणि तुम्ही पाहू शकताय आपली भाजी तर रेडी झालेली आहे. गॅस पण मी बंद केलेला आहे आणि आता मी प्लेटमध्ये ही भाजी सर्व करते, कारण भूक पण खूप लागलेली, परीला पण खूप लागलेली, तर तिला पण जेवायला घेणार आहे. तर दही घेतलेलं आहे मी ताटामध्ये, चपाती आणि मुगाची भाजी. तर आता गरमी असल्यामुळे मी दह्याचा वापर इथे जास्त करते. तर आता जेवायला बसलेलो आहोत आम्ही, तुम्ही पण या जेवण करायला. परीला मुगाची भाजी इतकी जास्त आवडत नाही, त्यामुळे तिला असं ओरडून तिला अशी भरवायला लागते. पण तिला का काय माहिती आज मुगाची भाजी आवडली होती, त्याच्यामुळे तिची रिॲक्शन पाहू शकताय तुम्ही. तर मी पण जेवण करते, तिला पण चारते, दोघी मिळून एकाच ताटामध्ये आम्ही बसतो, त्याच्यामुळे छान वाटतं. आणि आपण नुसतंच कामामध्ये जर आपला वेळ घालवत राहिलो ना तर मुलांकडे लक्ष देत नाही, आणि मुलांकडे सुद्धा आपण थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवला पाहिजे, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, त्यांच्यासारखं आपण थोडा वेळ खेळलं पाहिजे, तेव्हा त्यांना पण छान वाटतं. आणि असंच मी पण करत असते, तिला थोडासा टाईम स्पेंड म्हणजे तिच्याबरोबर करत असते आणि छान वाटतं मला. असंच टाईम स्पेंड केला ना की भारी वाटतं आणि दिवस आपला खूप छान जातो. तर आज तिचे केस वॉश केले होते, तिनेच वॉश केले. आज म्हणली मम्मी मी करते, तुला काम आहे भरपूर तर मी करते. आज म्हटलं बघूया ती कशी करते. तर खूप छान प्रकारे तिने वॉश केले होते आणि केस खूप छान प्रकारे तिचे म्हणजे त्याचे ग्रोथ झालेली आहे आणि मला आवडतात तिचे. आणि लहानपणापासून तिचे केस असेच लॉंग आहेत आणि तिला छान दिसतात. शॉर्ट केस अजिबात तिला छान दिसत नाही, तर तिचे केस आज धुतल्यामुळे खूप सिल्की झाले होते. तर तुम्हाला मी पुढे दाखवेनच. तर पुढे तिचे केस विचरून घेतले आणि तुम्ही पाहू शकता आता तिचे केस. आणि आमच्या दोघींच्या असंच काही ना काही गप्पा वगैरे चालू असतात, मध्ये काहीतरी ती मस्ती करत असते. तर जेवण झाल्याच्या नंतर आहे ना मी पाणी पिलेच नव्हते, कारण मी जेवण झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाने पाणी पिते. आणि आता मी पाणी प्यायला घेतलेलं आहे आणि पाणी आता गरमी आहे, त्याच्यामुळे आपण पाणी ना थोड्या अंतराने आपण पित राहिलं पाहिजे. तर आता मी बनवणार आहे तूप, आणि मी हे घरच्या घरी एकदम पारंपरिक पद्धतीने आणि एकदम फास्ट असं तूप बनवणार आहे. खूप पटकन होतं अशा पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं तर. मिक्सरमध्ये ते लोणी टाका, मग मिक्सरमध्ये फिरवा, मग ते भांडं भरतं, मग घासण्याचा त्रास होतो, खूप सारी भांडी पडतात, खूप सारा पसारा होतो. त्यापेक्षा तुम्ही असं एका मोठ्या पातेल्यामध्ये लोणी काढून घ्या आणि एक रवी किंवा असं मी आत्ता हे घेतलेलं आहे, त्यांनी तुम्ही फिरवलं ना तरीसुद्धा असं खूप छान घट्टसर असं लोणी येतं. आता जसं की मी काढलेलं आहे, खूप म्हणजे थोडा वेळच मी फिरवलेलं आहे ते गोल असं, आणि म्हणजे 5 मिनिटं फक्त मी फिरवलेलं असेल, घोळलेलं असेल त्याला. तर तुम्ही पाहू शकता लोणी खूप छान आले. आणि हे जे खाली ताक म्हणू शकता किंवा आंबट पाणी म्हणू शकता ना, ते जर चांगलं असेल तर तुम्ही ताक म्हणून पहिला घेऊ शकता. पण त्याचा थोडासा जर वास येत असेल ना तर तुम्ही, तुमच्याकडे कढीपत्त्याचं झाड वगैरे असेल ना तर तुम्ही त्याला टाकू शकता. कढीपत्त्याची खूप छान ग्रोथ होते आणि झाडांना पण बाकीच्या तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड नाही आहे म्हणून मग मी ते ओतून टाकलं. आणि त्याच्यानंतर लोणी मी जवळजवळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून त्यामध्ये जो वास असतो ना, आपण 7-8 दिवस लोणी ठेवलेलं असतं त्यामुळे थोडा तरी वास येतो, त्यामुळे 3-4 पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतले. आणि त्यानंतर गॅसवर ठेवलेलं आहे वितळायला लोणी. आता मला तूप करून घ्यायचं आहे. खरं तर मला हे बटर म्हणून ठेवायचं होतं, आणि घरच्या घरी ना सॉल्टी बटर कसं बनवायचं ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि तुम्हाला पण समजेल की घरच्या घरी आपण बटर कसं बनवू शकतो. बाजारातलं इतकं महागड्याचं बटर खाण्यापेक्षा घरी आपलं घरचं चांगलं आणि हायजेनिक आणि चांगल्या क्वालिटीचं जे घरी बनवतो आपण ते बटर जर खाल्लं तर खरंच खूप छान लागतं. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी ना जायफळ पूड आणि वेलची पूड पण घातलेले आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खाऊचं पान घालू शकता किंवा मग जे आपलं तुळशीचं पान असतं ना ते पण टाकू शकता. पण मी फक्त जायफळ पूड, वेलची पूड टाकलेली आहे. आणि इथं आपलं तूप तयार झालेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या काचेच्या जारमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये असं भरून स्टोअर करून ठेवू शकता. तर मी प्लास्टिकच्या बरणीमध्ये स्टोअर केलेलं आहे आणि असं घरगुती एकदम रवाळ तूप मी तयार केलेलं आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या.